मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग 10 मधील 2 रिक्त पदांसाठी मतदान सुरू। सकाळच्या सत्रात मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद। मतदार कोणाला कौल देतात याची उत्सुकता। मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील 2 रिक्त जागांसाठी सकाळी 7:30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे आकस्मिक निधन झाल्याने रिक्त जागेवर झालेला आज मतदान होत असून निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा जोरदार धुराळा उडाला होता। प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जाती प्रवर्गासाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत नितीन वाघमारे यांच्या पत्नी ज्योती वाघमारे, अपक्ष सुरेखा मोरे, काँग्रेसचे सचिन पगारे निवडणूक रिंगणात आहेत। तर दुसऱ्या सर्वसाधारण जागेसाठी 6 नशीब आजमावत आहेत। शिंदे गटाकडून अलका अशोक रसाळ, ठाकरे गटाच्या शिफा जावेद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शेख मुमताज दिलावर, अपक्ष सपना हर्षल पाटील, शमा बुढन शेख, इस्लाम पार्टी अफरीन रफीक शेख निवडणूक लढवत आहेत। निवडणुकीच्या निमित्ताने मनमाडच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून मोठ्या राजकीय घडामोडीबरोबर मतदारांना लक्ष्मी दर्शनही झाल्याची चर्चा आहे। असे असले तरी सकाळच्या सत्रात मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला। लक्ष्मी दर्शनानंतर दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकूण 4,500 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। प्रभाग क्रमांक 10च्या दोन्ही जागेच्या 10 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे। मतदार कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण मनमाडकरांचे लक्ष लागले आहे। निवडणुकीच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला।